झाल्याचं दिसतंय। विमानतळाच्या बाहेर स्थान फलकावरती दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असंही नमूद करण्यात आलेलं आहे। कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या स्वागत कमानीवरती देखील दिबा पाटील विमानतळ असं लिहिलं गेलंय। तर दिबा पाटील यांच्या परिवाराला देखील या उद्घाटनाच्या सोहळ्याचे व्हीआयपी पासेस दिले गेलेत। दिबा पाटील यांची दोन्ही मुलं, दिबा पाटील यांचे बंधू हे या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील अशी माहिती आहे। तर दिबा पाटील यांचा मुलगा अतुल पाटील याच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबई महानगरपट्ट्यातलं दुसरं विमानतळ आज मुंबईकरांना मिळणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आज उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईमध्ये येणार आहेत आणि या विमानतळाच्या धावपट्टीवर त्यांचं विमान दुपारी 3:30 वाजता उतरणार आहे। हे जे लोकार्पण आहे त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणीच मी आहे आणि या ठिकाणी असलेला एक बोर्ड मात्र लक्ष वेधून घेतोय। माझ्या मागे तुम्ही पाहत असाल हा एक अधिकृत असलेला बोर्ड आहे, ज्या बोर्डवर लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई असं लिहिण्यात आलेलं आहे। आता या बोर्डच्या मागे खूप मोठा संघर्ष आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष या बोर्डमुळे आज संपलाय असं आपण म्हणू शकतो, कारण या नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी सर्वपक्षीय आंदोलनं झाली, मोठमोठे मोर्चे काढण्यात आले आणि त्यानंतर अखेर राज्य सरकारने आता लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचं मान्य केलेलं आहे। त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केल्याच्या नंतर काही दिवसातच अधिकृतपणे सर्वत्र नवी मुंबईच्या या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव जे आहे ते जाहीर केलं जाणार आहे आणि डिसेंबरपर्यंत ज्यावेळी या विमानतळावरून खऱ्या अर्थाने कमर्शियली फ्लाइट्स सुरू होतील त्यावेळी देखील या विमानतळाचं नाव हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच असेल असं आता निश्चित झालेलं आहे। कॅमेरामॅन अरविंदसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नवी मुंबई।